नमस्कार. मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे, शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा ज्येष्ठ शिक्षक, शाळा प्रमुख आहे. आज 24 जानेवारी आजचा सोमवारचा जरी माझा अध्यापनाचा दिवस असला तरी सुद्धा आजपासूनच विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन चालू झालेले आहे. म्हणजे ऑफलाईनचा वर्ग चालू झालेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत येऊन अध्ययन करतील. त्यामुळे कदाचित आजची उपस्थिती शाळेत जास्त असल्याने ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थिती कमी वाटते. पण तरी सुद्धा माझी अशी विनंती आहे जॉईंट होणाऱ्या विद्यार्थ्यांना, 2 शिक्षक आहेत, सोबत विद्यार्थी आहे. माझी अशी विनंती आहे की जी विद्यार्थी खरोखर आज शाळेत उपस्थित राहू शकली नाही, त्यांच्या ऑनलाईनच्या लिंकमध्ये सादर व्हावं, जेणेकरून त्यांचा आजचा अभ्यास पूर्णपणे ते अध्यापनापासून किंवा शिक्षणापासून वंचित होणार नाहीत. आज आपण इयत्ता पहिलीचा पान नंबर 48 आहे आणि 48 मधील अक्षर आहेत. या ठिकाणी 4 अक्षर आहेत. आपण त्याचा सराव करून घेऊया. पहिलं अक्षर आहे ध. पहिलं अक्षर आहे ध. हे जे अक्षर आहे आपण मोठ्यानं पाहू शकतो बघा. हे पहिलं अक्षर आहे ध. आता ह्या ध नंतर या ध ची सुरुवात ज्या शब्दाने होते ते बाजूला चित्र आहे. ध म्हणजे हे बघा, हे चित्र. ध म्हणजे धरण. ध म्हणजे धरण. आता धरण झाल्यानंतर खाली दुसरं एक अक्षर आहे, ते आहे य. आता य वरनं सुद्धा काही शब्द आहेत, जरी ते फार उच्चारणातले नसले तरी सुद्धा ते य अक्षर आहेत, ज्या अक्षराची सुरुवात याने होते, य ने होते. यज्ञ असा एक शब्द आहे. परत यक्ष असा एक आहे, किंवा यकीन, त्याला हिंदीमध्ये विश्वास म्हणतात, किंवा यहुदी, असे अनेक शब्द आहेत. पण इथे मात्र असं दिलेलं आहे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी की पाय. पाय हा शब्द पाय असा शब्द जो आहे तो त्या विद्यार्थ्यांच्या वाक्यरचनेसाठी आहे. पाय. हा, आता दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे फ. हा फ अक्षर आहे. आता फ अक्षर म्हणजे कुणाचा, तर फ अक्षर हे फणस. बघा, हे चित्र दिसतंय, फणस. या चित्रातून आपल्याला असं सांगायचं आहे किंवा शिकवायचं आहे की फ अक्षरापासून फणस शब्द तयार होतो. आता इथं पण एक आहे. आता ही एक चित्र दिसतंय, या चित्रामध्ये पण या य अक्षराचा वापर आहे. या चित्रामध्ये सुद्धा य अक्षराचा वापर आहे. आता या अक्षराचा वापर सा य क ल. सा य क ल याच्यामध्ये स ला काना सा, हे एक पहिलं अक्षर आहे. दुसरं आहे य, जे आता आपण अक्षर शिकतोय ते. तिसरं आहे क आणि चौथा आहे ल. म्हणजे बाळांनो, एक अक्षर जुळवून जुळवून तयार केलेला जो शब्द असतो तो वाचला की आपल्याला संपूर्ण अक्षराच्या शब्दाचं वाचन समजतं. स ला काना सा य क ल, हे अक्षर एकत्र जोडली की सायकल हा शब्द तयार होतो. जसं आता वरती चित्र आहे धरण. ध र न. आता ते चित्र धरण असं आहे.
मग त्या पद्धतीनं धरण हा शब्द आहे. नंतर आता दुसरा अक्षराचा भाग आहे तो म्हणजे ध, नंतर र, न. आता हे 3 अक्षर आहेत, पण त्यातला आता हा बघा हा. आता हा काय? हे चित्र फळ्याचं आहे किंवा फळा. आता इथं फ आहे का? आहे बघा, श आणि फ. मग फ वरनं फणस आहे, मग हा फळा आहे. सायकल आहे, आता बघा हा. डास. आता हा डास सुद्धा आपला शब्द याच्यामध्ये आहे. तर अशा ह्या अनेक अक्षरामधून आपल्याला ह्या शब्दाची निर्मिती घ्यायची आहे. ध, ध वरचं अक्षर ध म्हणजे धरण. आता दुसरं एक तिथे शब्द ध वरनं काय दिला नाही, फक्त धरण दिलेला आहे. हा दुसरा अक्षर आहे प, फ, य. त्या बघा हे फूल. म्हणजे या अक्षराची, या शब्दाची सुरुवात फ अक्षरावरून आहे. फ ला पहिला उकार फू आणि ल. फ ला पहिला उकार फू आणि ल म्हणजे फूल. सायकल, पाय, फळा. आता इकडे लक्ष द्या. आता ए महत्वाचा आहे. आपण हा ध कसा लिहायचा? तर आपल्या हाताचं वळण कशा पद्धतीनं घ्यायचं यासाठी क्रमांक दिलेले आहेत. हे बघा, हा एक क्रमांक. एक क्रमांकाला गोल करून खाली रेष मारायची. हा झाला सुरुवातीचा धचा. नंतर दुसऱ्यांदा खाली गोल करायचं, ही दुसऱ्यांदा. तिसऱ्यांदा उभी रेष मारायची आणि चौथ्यांदा आडवी रेष मारायची. अशा पद्धतीचं लेखन केलं की आपल्याला अक्षर लेखन सराव होतो. ध पुन्हा एकदा बघा, इथं स्पष्ट दिसतंय की गोल केला आणि खाली ओढलं, म्हणजे थोडक्यात मराठीतला नऊ आपण बोलू शकतो. त्याची सुरुवात मराठीतला 9, त्याची सुरुवात झाली की मग खाली पुन्हा अर्ध गोल करायचं, साधारण अर्ध गोलच, आणि मग उभी रेष मारायची आणि आडवी रेष मारायची, की हा झाला ध. मग अशा प्रकारचा सराव अशा पद्धतीचा घ्यायचा ध. मग अशा प्रकारचं ध पुस्तकात आहे. हे सगळं पुस्तकात आहे, पान नंबर 48 वर. मग हा पण ध झाला, हा पण ध झाला, हा पण ध झाला, हा पण ध झाला. ह्या सगळ्या ओळीवर ध अक्षर काय करायचं? लिहिण्याचा सराव करायचा. या ध अक्षराचा लिहिण्याचा सराव करायचा. आता हा य अक्षर आहे, य. या य अक्षराला सुद्धा त्याच्या लिहिण्याचा सराव करायचा. आता य कसं करायचं? तर अर्धा गोल करायचा पहिला, नंतर खालून पुन्हा अर्धा गोल. हा डावीकडचा अर्धा गोल, खालून अर्धा गोल झाला, त्याला उभी रेष मारली, वरती शिरोरेषा म्हणजे अर्धी रेष मारली की तो य झाला. काय झाला? य. मग य झाल्यानंतर त्याचं वाचन करायचं य, आणि त्याचं पुढं लेखन करायचं य. संपूर्ण ओळीमध्ये जेवढे वेळा य बसेल त्या पर्यंत आपल्याला लेखन करायचं आहे. य हा कमीत कमी तरी एका ओळीमध्ये 10 वेळा बसेल, म्हणजे आपण त्या अक्षराची 10 वेळा सराव करू शकतो, किंवा त्या अक्षराची आपण सराव लेखन आपण करू शकतो. तिसरं आहे फ. फ एकदम सोपं आहे. क ला गाठ आहे, फ ला गाठ नाही. किंवा त्याचे 2 प्रकार आहेत. नुसता प काढतो त्याला फक्त बाजूला अर्धा गोल द्यायचा. जो प काढतो त्याच्या बाजूला अर्धा गोल द्यायचा. हा आपला प आहे, त्याच्या उभ्या रेषेच्या बाजूला अर्धा गोल दिला
पण तो जोडायचा नाही, त्याला थोडा तुटक ठेवायचा. म्हणजे तो अर्धा गोल झाला की आपल्याला फ तयार होतो. आणि उभी रेष म्हणजे त्याची शिरोरेषा. उभी रेष म्हणजे प्रत्येक अक्षराची शिरोरेषा आहे. आता चित्र बघा, हे पुढचा भाग आहे. चला मग आज आपण फक्त 3च अक्षर लिहिणार आहोत, शिकणार आहोत, गिरवणार आहोत. बघा, गिरव. पहिलं आपण बोलायचं गिरव, म्हणजे आपण सतत तो ध अक्षर एक वेळा ध, परत ध, परत ध. आता हे जे समोर दिसतंय हे आपण कमीत कमी तरी 10 वेळा बोलावं. ध, 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 ध. आता मी तरी 10 वेळा बोललो, म्हणजे माझ्या लेखनातून पण तो अक्षर सुधारला पाहिजे. आता ही जी बाजूची लाईन आहे त्याच्यावर ते अक्षर मुलांनी जर पुस्तकात लक्ष घातलं तर त्या पुस्तकातून तुम्हाला समजेल की या ध ला तसंच गिरवायचं आणि त्याचप्रमाणे अनेक 9 वेळा लिहायचे. हा एक लिहिला तो पहिली वेळ, आता दुसरी वेळ, तिसरी वेळ, चौथी वेळ, पाचवी वेळ, 6वी वेळ, 7वी वेळ, 8वी वेळ, 9वी वेळ, 10वी वेळ. अशा पद्धतीनं हा काय झाला ध. बघा, सुरुवातीला मराठीतला 9 आहे त्या पद्धतीनं काढलं की पुढे त्याला गाठ द्यायची, खालची गाठ, आणि उभी रेष असते त्याला शिरोरेषा द्यायची, म्हणजे तो ध झाला. पुढे आहे य. अर्धा गोल करायचा, डावीकडचा अर्धा गोल. आपली जी लिहिण्याची बाजू आहे त्याच्या डावीकडचा अर्धा गोल केला की तोच अर्धा गोल पुन्हा उभा गोल करायचा, किंवा सरळ उभा असतो तो उभा त्याला म्हणू शकतो आपण. तो उभा गोल केला की मग काय होणार, त्याची उभी रेषा येणार आणि त्याला आडवी रेषा शिरोरेषा दिली की त्याचा झाला य. मग आता य य अक्षर असलेले कोणते शब्द आहेत, तर आहे पाय, गाय, दुधावरची साय, आईला दुसरा शब्द आहे माय. अशा पद्धतीचे ते शब्द आहेत. आणि तिसरा जो शब्द अक्षर आहे तो आहे फ. याचा अर्थ त्या फ च्या माध्यमातून जर विचार केला तर त्या फ चा आपण काय विचार करू, काय तर अशा पद्धतीने आपल्याला फ ची अक्षराची ओळख समजता येईल. आणि हाच फ मग प लिहायचा आणि त्याच्या बाजूला आडवी रेषा द्यायची. प लिहायचा आणि त्याच्या बाजूला आडवी रेषा झाली की प्रत्येकाचा व्हिडिओ बंद आहे, प्रत्येकाचा आवाज बंद आहे. अलिवराज, अलिवराज, ठीक आहे, हरकत नाही. अलिवराजचा व्हिडिओ चालू आहे मात्र त्याचा आवाज बंद आहे. हरकत नाही, माझा आवाज येतो म्हणजे तुम्ही सगळेजण ऐकणार. तर अशा पद्धतीने फ चे शब्द आपल्याला बघा, फ चे शब्द काय आहेत, डास. बघा, हा डास आहे, मच्छर आहे, सायकल आहे, पाय. आता ह्याला शब्द आहे पाय. अलिव, तुम्हारा आवाज नहीं आ रहा बेटा.
या ठिकाणी आपल्याला जी 3 अक्षर आपण घेतलेली आहेत ती म्हणजे ध. बोला आलिव बोल ध. स्पीकर नाहीये. ध बोल आलिव ध. तुम्हारा स्पीकर 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 चालू कर. हाँ अभी चालू किया स्पीकर बच्चा. आलिव हाँ बोल ध. ध. नहीं नहीं गलत गलत बेटा गलत नहीं बोलने का. ध. अरे थ नहीं ध ध. ये देखो ध र न. ध र न. हाँ ये पहला अक्षर है ध. हाँ अरे कुछ भी मुंह से मन से मत बोलो बेटा. गलत हंसना नहीं गलत. मुझे पेरेंट से एक विनती है पेरेंट जी. हाँ पेरेंट जी. पेरेंट जी. अरे पेरेंट्स मेरी आवाज सुनते हो. पेरेंट्स. ए पप्पा को जरा आवाज दे दो. हाँ धरण. ये पहला अक्षर ध है ध. हाँ ध. ये दूसरा है य. ये दिखता क्या आपको य य य य. और तीसरा अक्षर है फ. तीसरा अक्षर है फ. और अभी अभी अगला अगला है ओ. ओ 5 बार बोलो 5 बार बोलो ओ. ओ ओ ओ. हाँ नहीं मैंने आ नहीं बोला ओ बोला ओ. हाँ ओ के बाद है ज. वेरी गुड वेरी. ज. फिर नहीं. हाँ अब ये श. श शामरुक का श. श शामरुक का श. देखो मेरे बच्चों. मोहम्मद हुसैन. मोहम्मद हुसैन का आवाज आ रहा है. मोहम्मद हुसैन का मुझे आवाज आ रहा है. हाँ हाँ तो ये आज हम ये 3 अक्षर के लिखान करेंगे. ध कैसा लिखना है. ये देखो ये ध लिखने की. ध. अगर आप अपने सामने बुक रखेंगे. आप अपने मराठी के किताब या बुक रखेंगे. पेज नंबर 48 है. पेज नंबर 48 है. तो 48 के हिसाब से पेज नंबर निकालो और आपका 3 अक्षर का सराव करना है. ध य फ. ध फ. हाँ हाँ अभी फ से कौन सा है फनीस. फनस 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 फनस. 5 बार बोलो फनस 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 फनस. अरे फनस. अरे बेटा गलत मत सुनो. फनस फनस. कुछ तो गलत सुन रहा है.
ये हो गया ये। ये ध य। अभी अभी ध से कौन सा अक्षर है? ध से धरन। ध से क्या है? धरन। ध से ए बेटा तू ध काय को बोलता है रे? मैं ध बोलता हूं। ध ध ध। मुझे लगता है ये बच्चा जानबूझ के गलत सुन के गलत बोल रहा है। अरे मैं बोलता हूं ध, और मेरा इतना उच्चार बड़ा है, स्पष्ट है कि कोई भी ऐसी अड़चन नहीं आनी चाहिए सुनने में। इतना मेरा उच्चार स्पष्ट है। ध ध। हाँ, अब भी बराबर। ध। अभी गलत, फिर से बोला गलत। अरे थ नहीं, ध ध। देखो, ध से अलग अक्षर है, थ का अलग अक्षर है। ध से धरन होता है, ध से धरन, थ से अलग है। हाँ, तो धरन 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 धरन। ये देखो आपके सामने। थोड़ा सा ऑनलाइन के काम में, ठीक है, कोई बात नहीं। आज मैं स्कूल में गया था, 7:30 बजे घर पे, 7:45 घर पे स्टेशन में आया, 8:15 मेरे घर पे आया। फिर भी मैंने 8:30 ये ऑनलाइन का थोड़ा सा अड़चन था, मगर फिर भी चालू किया। ये दूसरा अक्षर है पाय। पाय 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 बोलो। पाय पाय। अरे मेरे बच्चा, बा नहीं, पा 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 बोलो। पाय। अरे पा। जरा पापा को फोन दे दो जरा। पापा जी जरा फ्रेम में आइए। बच्चे को कौन पेरेंट्स है, जरा प्लीज सामने आइए जरा प्लीज। क्योंकि बच्चा गलत जानबूझ के बोल रहा है कि नहीं मुझे मालूम नहीं, मगर मैं कहता हूं अलग शब्द, वो सुनता है अलग शब्द और बोलता है गलत। तो अभी से अगर इसको गलती से रोका जाए, तभी उसका उच्चारण सही अच्छा होगा। नहीं तो फिर वो कोई दूसरे अक्षर को तीसरे अक्षर से बोलेंगे, तो ये गलत है बेटा। जो अक्षर है, अभी ये ध है, ये देखो। अभी तुम्हारे स्क्रीन पे क्या आया है? ध। क्या आया है? ध। मेरे को लगता है इसकी कान में अड़चन है, या स्पीकर पे अड़चन है, या भगवान जाने। मैं कहता हूं ध है, ध ध ध। और मैं 2 बार, 2 के बजाय 4 बार विनती किया कि जो पेरेंट्स है वो जरा सामने आए, तो पेरेंट्स भी सामने नहीं आते। ए, अलीवराज किसका नाम है? बच्चे का नाम है कि पेरेंट्स का नाम है? अरे तो अरे तो कम से कम फ्रेम में आइए ना, व्हाट्सएप पे आइए। मैं आपको देखता हूं। जरा 1 मिनट आइए ना। हाँ, नहीं नहीं, बराबर है, मगर अगर मैं बोलता हूं ध, तो वो अलग ही बोलता है। इसका मतलब, हाँ, तो इसका मतलब अक्षर आएगा ध, तो वो गलत बोलेगा तो हमको गलत लगेगा ना। इसे आप फिर, मेरी कोशिश कम है कि ज्यादा है? आप फिर इसलिए, मैं इसलिए कहता हूं कि अगर जहन में एक सही अक्षर जहन में बैठा, तो वही अक्षर उसके मुंह पे आएगा। नहीं तो अभी समझो,
अभी समझो एक जगह है स की या म की, तो वो जगह पे कोई दूसरा बोलेगा तो गलत उच्चार होगा ना। तो इसलिए ये ध है। ध का मतलब धरण से ध होता है। अभी देखो ये ध, अभी ये य, अभी इसको कम से कम इसको बोलो, य को 10 बार बोलो, य य य य, या नहीं य। अरे बाबा या नहीं य। अरे मैं बोलता हूं य। ठीक है, जैसे भगवान की इच्छा, मालिक की कृपा। अभी ये फ, फ है, क्या है? फ। हाँ हाँ, फ, फ। तो लिखना भी, अभी बुक निकालो, अभी बुक निकालो, और ये जो 3 अक्षर है उसका लेखन, अभी हमारा पढ़ाई का समय आधा घंटा हुआ, मैंने कोशिश अच्छा की, लेकिन तुम्हारा उच्चार है वो पिताजी के कहने के अनुसार तुम्हारा सुनने में या उच्चारण में कोई अड़चन है, मगर ऐसा गलत सुन के गलत नहीं बोलने का, ठीक सुन के ठीक बोलने का। तो ये 3 अक्षर, पेरेंट जी, ये तीनों अक्षर बच्चों को किताब दी। आपका बच्चा कौन से स्कूल में है? यस। और आप कहाँ रहते हैं? हाँ ओके, कोई बात नहीं। अरे कोई बात नहीं है। तो बच्चों को बोलो किताब निकाल के, 48 पेज है, उसमें ये तीनों अक्षर, कम से कम एक अक्षर 10 बार होना चाहिए। एक अक्षर कितनी बार? यस, ताकि वो अक्षर को उसको क्या लगे। साइमा खातून नमस्ते बेटा। हाँ कोई बात नहीं। तो अच्छी तरह से ये आप लिखो। आज का घर का अभ्यास इतना हुआ कि पन्ना नंबर या पान नंबर 48, मतलब 48, पान नंबर 48 के ऊपर अपना कामकाज चालू है लिखने का। 3 ही अक्षर हम पढ़े हैं, ध, य और फ। ध, य, फ। चलो, आपके लिए आपके लिए मैं एक प्रार्थना बोलता हूं, आप सिर्फ सुनिए, हाथ जोड़ो। अरे वेरी गुड मेरे बच्चे। और प्रार्थना ये है, हाँ, आप सिर्फ सुनो, आप सिर्फ सुनो, बोलो मत। हाँ, बोलो मत। कैसा भी हाथ रखो, अल्लाह के लिए रखो, कौन सा भी हाथ रखो, प्रार्थना जरूरी है, मन की शांति जरूरी है। तो मैं एक प्रार्थना बोलता हूं, आप सिर्फ सुनो। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल हो ना। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर हो ना। दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बच के रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे।
बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम न सोचे थे हम क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण। फूल खुशबू के सारे मिटाए, बैर ना हो किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम अंधेरे में है रोशनी दे, अरे बाप रे, हम अंधेरे में है रोशनी दे, खो न दे खुद को ही दुश्मनी से। बैर ना हो किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हर तरफ जुल्म है बेबसी है, सहमा सहमा साहे आदमी है। पाप क्यों बढ़ता ही जाए, बैर ना हो किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। धन्यवाद। शुभ रात्रि, शुभ रात्रि।